बाबा राम राम. राम राम. नाव काय तुमचं? माझं नाव सीताराम खेमा डेंगळे. बरं. गाव कोणतं आहे? सुकाळवेड. काय करता तुम्ही? शेती. बरं, गावच्या राजकारणात तुम्ही होतात का? होतो पूर्वी सरपंच होतो. बरं, सरपंच होते. हो. बरं, मला आता एक सांगा, सध्या आता भात पिकांचं काही नुकसान आहे वगैरे काही इकडे झाले का? नुकसान तर झालेच. सरकारने काय तुम्हाला काय काय नाही अजून. बरं, काय अपेक्षा काय सरकारकडून काय असं? काय भाऊ येऊन पाणी केली पाहिजे. काय खरं खोटं ते पाहिलं पाहिजे. बरं, आता बाबा मला एक सांगा, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुण्यामध्ये येऊन ठेपल्या आहेत. बर. तर मला एक सांगा, तर देवराम शेठ लांडे यांच्या सुनबाई माईताई लांडे ह्या पण ह्या निवडणुकीला इच्छुक आहेत. परत तिकडून सुनेताताई बोराडे ह्या पण समोरून उभ्या आहेत. इतर महिला देखील अजून उभ्या राहतील. तर यातून आपला पाठिंबा कोणाला असेल? पाठिंबा म्हणजे असा देवराम शेठ भले कसे असो पण ते वेळ प्रसंगाला आमच्यासाठी जाऊन येतात. बरं. अर्ध्या रात्रीला. तर आमचा पाठिंबा त्यांच्या सुनबाईला राहील. देवराम शेठ लांडेंनी काय काम केलं तिकडे? कामं तशी भरपूर केलेली आहेत. त्यातल्यातच सांगा एखादं काही. त्यातल्याच केलं तर मागं ते अध्यक्ष असताना आमचा वरचा रोड आहे ना. कोणता रोड? हिवरे पठार ते पारांबा हातीसपर्यंत. बरं. हां हां. तो रोड त्यांच्याच माध्यमातून झालेला आहे. रस्त्याचे काम अजून काय केलं ते? अजून बाकी छोटी मोठी कामं केलेली आहेत अजून. बरं, माईताईंचं कसं काय इकडं वातावरण कसं काय लागेल? चांगलं लागेल. निवडणुकीला कसं काय ह्या भागातून? चांगलंच लागणार आहे ना. बरं, तुम्ही त्या सुनीताताई बोराडेंना ओळखता का? कसं काय? नाही, तिला मी ओळखतच नाही अजून. अच्छा, म्हणजे कामाचं काय त्यांचं काय काही इकडं काम काय? तर नाहीच, पण मी स्वतः ओळखतच नाही अजून. अच्छा. ना बरं, माईताईंचं यांचं कसं काय तुम्हाला स्वभाव कसं काय वाटलं? नाही, चांगलं वाटलं. बरं. ते 1-2 वेळा येऊन गेले आमच्याकडं. यात्रेला आले होत्या. बरं. तेव्हा बी त्या बोलल्या बिचाऱ्या, म्हणजे मुलाखत झालेली. लांडे साहेबांचा एकंदरीत स्वभाव आणि त्यांच्या कामकाजाची जे पद्धत आहे ही कशी वाटते तुम्हाला? चांगली. कारण आता तुम्ही राजकारणात होतात त्याच्यामुळे तुम्हाला ते विचारतो. चांगली वाटते ना. काय त्यांच्याकडून काय अपेक्षा? समजा आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून, समजा आता ह्या निवडणुकीमध्ये त्या उभ्या राहतात, ते त्याच्या पावलावर ठेवून पाऊल ठेवून ते आता याच्यामध्ये येतात, निवडणुकीमध्ये उभ्या राहतात, तर त्यांच्याकडून अपेक्षा काय असेल तुम्हाला? अपेक्षा काय बा, आमचे हेच कामं काय त्यातलं काय? रोडची कामं, जाण्या दळणवळण, आरोग्य याच्यावर लक्ष द्यावं, पाण्याचं. बाकी काय दुसरं. एक सांगा, ह्या निवडणुकीमध्ये सुनीताताई बोराडे इतर महिला ह्या देखील उभ्या आहेत, तर त्यातून आपली पसंती कोणाला असेल? आमची लांडे बाईंनाच पसंती. माहीत आहे. धन्यवाद दादा. राम राम. राम राम. नाव काय आपलं? कामाजी मारुती डेंगळे. काय करता आपण? शेती करतो. गाव कोणतं आहे? सुकाळवेडे. मला माझे सरपंच होते. माजी सरपंच. बरं, मला एक सांगा, आता जिल्हा परिषद निवडणुका लागतात ते पुढ्यात, तर देवराम शेठ लांडे यांच्या सुनबाई या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये उभी आहे. बर. सुनीताताई बोराडे तिकडून उभी आहे समोरून, इतर महिला देखील उभ्या राहतील. बर. तर आपण त्यातून पसंती कोणाला द्याल? इकडं बा, माझ्या पसंतीने आहे ना, शक्यतो देवराम लांडे याची सुनबाई पसंती असावी. बरं, का बरं? का बरं बाबा? कसं का, बाकीचे जे सीट आहेत आत्तापर्यंत समाजात उतरले नाहीत आणि समाजात उतरताना काहीतरी थोडं कार्य केलं पाहिजे, हे माझं मत आहे. तर मग शक्यतो होता होईल त्याने करून आपण सर्व पक्षाच्या मते किंवा आपले जे ग्रुप येईल त्या पद्धतीनं आमचं सहकार्य राहील. देवराम शेठने काय काम केलं तिकडं? देवराम शेठनी आपल्या समाजात थोडीशी उत्तर दिले किंवा एखाद्या गरीब लोकांना थोडंसं सहकार्य केलं किंवा अनेक विषयावर त्यांनी मान्यता दिली. म्हणून माझं तरी मत आहे बुवा, भले नसल सुकाळवेड्याला जास्त कार्य केलं तरी पण माझं तरी मत एवढं काय बुवा. सुनीता बोराडेचा काय अनुभव आपल्याला काही भेटलं का? सुनीता बोराडेचा काहीच अनुभव नाही. माझे तर जवळचे नातेवाईक आहेत, पण काय कार्य करतो तू? काय काहीच का आत्तापर्यंत माझे संबंधही कधी आले नाही. आणि जे कार्य करते त्या परिसरातले मला जर किंमत देत नाही तर इतर साधारण माणसाला काय किंमत देणार ते? बरं, मला एक सांगा, आता देवराम शेठ लांडे यांच्या सुनबाई स्वभाव आणि बाकीचे जे म्हणजे देवराम शेठ लांडे यांचा स्वभाव कसं वाटतं तुम्हाला? माझ्या माहिती तरी माणुसकी दृष्टीतून
काय कामं काय ते आता इकडे ह्या भागामध्ये रस्त्यांचे असतील बाकीचे काय असतील तर केले? रस्त्याची आहेत बरीचशी कामं आहेत आता, तर त्याच्यातून आपण बघूच हे. बरं तर ह्या- शक्यतो माझे मत आहे, तुमचं काय मत आहे, कुठल्या पद्धतीनं कार्य करावा, काय करावा नेमका, आणि त्या पद्धतीनं मी पठारावर जवळजवळ 50% सहभाग करू शकतो आणि 50% लढू मतदान. शकतो मी. बरं माहित्यांना आपला पाठिंबा असेल हा 100% असेल का काय? नाही 100% असणार ना. धन्यवाद बाबा.